अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील मेघाणी नगरीमध्ये कोसळलं। अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे। एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे। अहमदाबादमधील विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात ठरला आहे। टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाही हे पायलट सुमित सबरवाल यांच्या लक्षात आलं। त्यांनी मेडे कॉल केला, म्हणजेच विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला, पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदात संपला। अहमदाबादच्या घटनेला 24 तास पूर्ण होण्याआधीच दुसरी धक्कादायक बाब समोर आलेली आहे। एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती। त्यामुळे 13 जूनला एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग थायलंडमध्ये करण्यात आली। आता यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत मोठी प्रश्नचिन्हे उभं राहिली आहेत। अहमदाबादच्या दुर्घटनेपूर्वी अशा काही धमक्या आल्या होत्या का, किंवा या प्रकरणात ही दुर्घटना घडवून आणली आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। 12 जून रोजी घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेलं। 242 मृत्यू या घटनेत झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या, पण ते म्हणतात ना, देव तारी त्याला तरी कोण मारी, असंच काही या अपघातातील एका व्यक्तीसोबत घडलं आहे। रमेश विश्वकुमार 242 प्रवाशांमधील ही एक अशी व्यक्ती आहे, तो इमर्जन्सी एक्झिट मधून उडी मारून बाहेर पडला आणि स्वतःचा जीव बचावला, अशी प्रतिक्रिया स्वतः रमेशने दिली आहे। विमानामधून एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला होता, तरीही एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून काहीही उत्तर मिळालं नाही। या सगळ्या गोष्टींचा तपास करण्याची गरज आहे। क्रॅनफिल्ड विद्यापीठातील एव्हिएशन अँड एन्व्हायरमेंट विभागातील सहयोगी प्राध्यापक गाय ग्रॅटन यांनी या घटनेवर आपलं मत मांडलं आहे। विमान एका निवासी भागात कोसळलं आणि फोटोंमध्ये दिसतंय की जिथे अपघात झाला तिथे दाटीवाटीच्या भागात असलेल्या अनेक निवासी इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे। या परिसरात रुग्णालय आणि शासकीय इमारतीही होत्या। आधुनिक प्रवासी विमानं अशी बनवलेली असतात की अपघात झाला तरी शक्य तितक्या अधिक लोकांचे प्राण वाचावेत। बहुतेक वेळा अशा अपघातात खूप लोक वाचतात किंवा कोणीच वाचत नाही, पण फक्त एकच माणूस वाचणं फारच आश्चर्यकारक आहे। ब्रिटनचे विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातून बचावलेले एकमेव व्यक्ती आहेत। केवळ एकच व्यक्ती वाचणं फारच दुर्मिळ आहे, असं त्यांचं मत आहे। येत्या काही दिवसांमध्ये या अपघाताची सखोल चौकशी सुरू होईल, ज्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्ड करणाऱ्या ब्लॅक बॉक्सचा आणि अपघातस्थळी सापडलेल्या अवशेषांचा तपास केला जाईल। परंतु समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विमानाला धावपट्टीवरून वर उचलण्यास संघर्ष करावा लागत असल्याचं दिसतं। जोर किंवा शक्ती नसतानाही विमान जमिनीवरून उचलण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून आलेलं आहे। विमान वाहतूक तज्ञांनी असं सांगितलं की विमान उड्डाण करताना त्याच्या पंखांच्या फ्लॅप्सची स्थिती ही एक समस्या असू शकते। त्यांनी व्हेरीफाय केलेल्या एका व्हिडिओत पाहिलं की विमान खाली उतरत आहे आणि जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला। विमान तज्ञ जेफ्री थॉमस म्हणतात, आता या सगळ्या गोष्टी घडत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। थायलंडच्या स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे। 13 जूनला विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली। त्यानंतर एअर इंडियाच्या AI-379 या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। दरम्यान विमानाने 13 जून रोजी सकाळी 9:30 वाजता फुकेट विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं, परंतु अंदमान समुद्राजवळ धमकी मिळाल्याने ते परत लँड करण्यात आलं। या विमानातील 153 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। विमानाने अंदमान समुद्र
समुद्रावर चक्कर मारल्यानंतर फुकेट विमानतळावर परत लँडिंग केली। अहमदाबाद दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विमानतळ आपत्कालीन सेवेसह पुढील कारवाई करत आहे। आता अहमदाबाद अपघातामध्ये आणि थायलंड बॉम्ब प्रकरणात नक्की काय कनेक्शन आहे या गोष्टीचा प्राथमिक तपास होण्याची गरज आहे। त्यामुळे अहमदाबादमधील घटनेच्या मागे काही वेगळी गोष्ट दडलेली आहे का असा प्रश्न विचार करण्यास भाग पडत आहे। काही दिवसांपूर्वीच भारत पाकिस्तानमध्ये तापलेलं वातावरण शांत झालं होतं। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच अशी घटना घडल्याने या दोन्ही घटनेत दहशतवाद्यांचा काही हात आहे का याचा तपास करण्याची भारताला गरज आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, या दुर्घटनेत काही वेगळं वळण असू शकतं का? दुर्घटनेबाबत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।